नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कार्यवाहीची मागणी। योजना यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार, प्रशासनाला सहकार्य करण्याची तयारी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवून महिलांना त्याचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यवाही करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना देण्यात आले। यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव, भिंगार शहर प्रमुख सुनील लालबोंद्रे, नगरसेवक संजय छजलानी, युवा सेना शहर प्रमुख योगेश गलांडे, उपशहर प्रमुख विशाल शितोळे, नगरसेवक रवींद्र लालबोंद्रे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख अभिषेक भोसले, वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हा प्रमुख ओमकार शिंदे, अमोल हुंबे, सागर काळे आदी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नुकतीच घोषणा करण्यात आली। पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे। या योजनेचा लाभ मिळण्यासाठी 15 जुलैपर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज करण्याचे शासनाने आवाहन केले आहे। त्या अनुषंगाने सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड आदी कागदपत्रे आवश्यक असल्याने नागरिकांकडून सेतू कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। काही ठिकाणी सेतू चालकांकडून ठरलेल्या शासकीय दरापेक्षा दाखल्यासाठी अधिकचे शुल्क आकारले जात असल्याचे निदर्शनास येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। प्रतिनिधी अजहर सय्यद, नगर न्यूज 24, अहमदनगर। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांनी जे अधिवेशनामध्ये माझी लाडकी बहीण ही योजना चालू केली, त्या संदर्भात आज माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही भेटायला आलो होतो। परंतु कलेक्टर साहेब मतमोजणीला नाशिकला असल्यामुळे आम्ही RDC पाटील साहेबांना या ठिकाणी भेटलो आणि त्यांना निवेदन दिलं की आपण पाहतोय की हा 15 दिवसाचा कालावधी एकदम थोडासा आहे आणि सगळ्या सेतूंवर आज पहिल्याच दिवशी आपण पाहतोय की एकदम तुडुंब अशी गर्दी झालेली आहे। त्या ठिकाणी 30-30 रुपयाचा जे चार्जेस आहे, काही ठिकाणी 100 रुपये घेण्यात आला, काही ठिकाणी 150 रुपये घेण्यात आला। हे वेगवेगळ्या पद्धतीचं की जे लोकांना जो त्रास होतोय तो त्रास व्हावा नाही, त्यासाठी शिवसेना वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर घेण्यासाठी इच्छुक आहे। नगर शहर असं नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रत्येक वार्ड वाईज कॅम्प घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांनासाठी निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून जे सर्वसामान्य गोरगरीब आमची बहीण असेल, तिला तिचं जे फॉर्म भरण्याचं बऱ्याचशा महिलांना कळत नाही आहे की आपण कशा पद्धतीने फॉर्म भरायचे, काय भरायचे। त्यासाठी महिला व बालविकास विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनाही त्या ठिकाणी आम्ही बोलणार आहोत, तहसीलदारांशी बोलणार आहोत आणि एकत्रितरित्या आम्ही नगर शहरामध्ये आमच्या वतीने लोकांना जनजागृती करून त्यांचे फॉर्म कसे भरायचे, त्यांचा फॉर्म भरून घेणे आणि तो फॉर्म सबमिट करणे की जेणेकरून माझ्या माता भगिनींना त्याचा लाभ मिळेल। याच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी भेटायला आलो होतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।